की आपल्या खेळाडूंकडून चांगल्यात चांगलं काम करून घ्यायचे। मला वाटतं सचिन चोरगे इथे यशस्वी ठरलेला आहे। जाऊ मैदानामध्ये दुसरी लढत आता आजच्या दिवसातली अखेरची लढत आता सुरू होणार आहे। उपांत्य पूर्व म्हणता येणार नाही, परंतु क्वालिफायर साठी हा सामना महत्त्वाचा आहे। आजच्या दिवसातला विजेता ठरेल या दोन संघांमध्ये जिंकणारा संघ। त्यानंतर तो संघ 3 संघांमध्ये क्वालिफायर राऊंडमध्ये पात्र ठरेल। तिथे मात्र या संघाला किशोर 11 बरोबर उद्या त्या संघाला लढायचे आणि उद्या बरोबर 8 वाजता रिपोर्टिंग आहे। 8:30 वाजता मॅच सुरू करायची। 8 वाजता रिपोर्टिंग आहे, 8:30 वाजता मॅच सुरू होणार आहे। किशोर संघ उद्या हजर राहील। या दोन संघातला विजेता संघ उद्या 8 वाजता ग्राउंडवरती हजर राहील। धडाकेबाज चषकामध्ये तिसऱ्या दिवसाची अखेरची लढत आता सुरू होते। शिरगाव विरुद्ध बेलपाडा। शिरगाव संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले रुपेश सुकांडे गोलंदाजीसाठी तयार असेल मार्कवर आपल्या। तर दुसऱ्या बाजूला बेलपाडा संघाकडून सलामीची जोडी राहुल आणि सुमित। स्ट्राइक एंडला सुमित, राहुल स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंडला सुमित आणि पहिला चेंडू या सामन्यातला उजव्या यष्टीच्या बाहेर। काय करेल यष्टीरक्षक? असं वाटलं होतं की तो आता सूर मारेल, परंतु तसं काही घडलं नाही। 1 धाव घेत खातं खोललेलं आहे। शिरगाव संघाने देखील या स्पर्धेमध्ये निश्चित प्रकारे छाप सोडली। विशेषतः त्यांचा दर्शन शिंदेने आज कमाल केली। कमी वयामध्ये त्याने दाखवलेला खेळ दोन्ही सामन्यांमध्ये अत्यंत दर्जेदार होता। ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये सुद्धा मोठी ऊर्जा असते, मोठं पोटेन्शियल असतं, हे खरं तर दिसतंय आपल्याला। परंतु त्याला पुढे जाऊन वाव मिळणं महत्त्वाचं आहे आणि तो वाव यावेळेस डाव्या यष्टीच्या वर चेंडू आहे। पाठीमागच्या बाजूने ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता तिथे आणि प्रयत्न फसला। निर्धाव चेंडू। धाव फलकावरती 1 धाव। षटक पहिलं रुपेश सुकांडे। प्रत्येक वेळेस आघाडीचं षटक हे रुपेश सुकांडेकडे असतं आणि तो ते यशस्वी टाकतोच, हे बघितलं आपण। यावेळेस बाहेर लेग स्टंपच्या बराचसा बाहेर चेंडू आहे। वाईडचा इशारा, एका अतिरिक्त धावेबरोबर 2 धावा। दोन्ही संघांनी आज दिवसभर खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केलेला, विशेषतः सफाईदार खेळ। कमीत कमी चुका करत मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला हा फटका आहे, सीमारेषा पार। आता कोणत्या पंचांचा निर्णय स्वीकारायचा हे बघू आपण। स्वप्नील सरांचा इशारा येतो, षटकार आहे आणि मुख्य पंच गणेश गायकरचं सरांकडून येतोय पुन्हा एकदा षटकार। दोन्ही पंच एकाच निर्णयावरती ठाम आहे, तर त्या निर्णयावरती ऑब्जेक्शन किंवा तक्रार करण्याचा अधिकार कोणालाच नाही। षटकार। ओहो, काय घडलं? मागे वळून बघतोय तर घरावरून नांगर फिरलाय। फलंदाज बाद। ना तो यासाठीच टाकला असावा की फलंदाजाने तो वाईड सोडून द्यावा
कारण सातत्यानं फलंदाज सुमित हा पुढे येत होता आणि त्याच प्रकारे सफल होऊन फलंदाजी करत होते. एक वाईट टाकला, त्याला थोडंसं जाऊन दिलं एक चेंडू आणि पुढच्या चेंडूवरती बरोबर त्रिफळा उद्ध्वस्त केला. प्लॅन्स काय असतात, योजना ह्या खूप महत्त्वाच्या असतात आणि तुम्ही एखाद्या खेळाडूचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय योजना बनवू शकत नाही. योजनेशिवाय कुठलीही क्रांती घडू शकत नाही किंवा कुठल्याही क्रांतीच्या पाठीमागं खूप मोठी योजना असते. त्यामुळं मॅचमध्ये देखील खेळताना तुम्हाला प्री प्लॅन महत्त्वाचं. मी बघितलं अनेक कॅप्टन्सने इथे मनोगत व्यक्त करताना प्रिपरेशनची चर्चा केलेली आहे की प्रिपरेशन आम्ही अगोदरच या मॅचचं प्रिपरेशन करून आलेलो आहोत. मॅन टू मॅन मार्किंग अजून मला टेनिस क्रिकेटमध्ये हा प्रकार बघायला मिळत नाही. मॅन टू मॅन तुम्ही प्रत्येक फलंदाजाविषयी वेगळी योजना तयार करा, प्रत्येक गोलंदाजावरती वेगळी योजना. चेंडू आकाशामध्ये, मिड विकेटला, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक खाली, झेल टिपतोय, दुसरा फलंदाज बाद एकाच षटकातला. रुपेश सुकांडेला मिळालेलं मोठं यश. आणि विशेष म्हणजे फलंदाजांचा खूप खोलवर अभ्यास. रुपेश सुकांडेचं ताकदीचे वैशिष्ट्य ठरलं आणि 2 फलंदाजांना बाद करत त्याने शिरगाव संघाला मोठी चांगली सुरुवात करून दिलेली आहे. मला वाटते सचिन चोरघे साहेब सारख्या संघनायकाकडे जर असे खेळाडू असतील तर निश्चित एक चांगलं यश मिळू शकेल. यावेळेस धावफलकावरती आपण जातोय 8 धावा पहिल्या षटकामध्ये आणि दुसरं षटक टाकण्यासाठी तुषारला आणलं जाते. रोड एंडच्या बाजूने तुषार स्ट्राइक एंडवरती फलंदाजी करेल. राहुल स्ट्राइक एंडवरती, रोहन नॉन स्ट्राइक एंडवरती. 2 गडी बाद 8 या नाजूक स्थितीतून आता बेलपाडा संघ कसा मार्गक्रमण करतो हे बघूया. तुषार रोड एंडच्या बाजूने तयार आहे. फील्ड सेटिंग मध्ये थोडीशी बदल. स्क्वेअर लेग, डीप लॉंग ऑन, सीमारेषा कव्हर करतायत. डीप लॉंग ऑफ सीमारेषा कव्हर करतो क्षेत्ररक्षक. ऑफसाईडची रचना, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, बॅकफूट पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि मिड विकेट ही रचना आहे. वाईडिश मिड ऑफच्या बाजूने चेंडू, कव्हरचा क्षेत्ररक्षक अर्थात पोहोचेल तिथे. फेक सुरेख आहे. 1 धाव केवळ मिळते. धावफलकावरती 9 धावा. समजबूज के साथ आपण म्हणतो ना, शांत आणि संयमानं जर फलंदाजी केली, खेळ केला तर त्यामध्ये यश मिळण्याच्या शक्यता जास्त असतात. सब्र का फल मीठा होता है. वाट बघितली पाहिजे चेंडूची की कोणता चेंडू आम्ही खेळू शकतो. कुठल्याही चेंडूवरती बॅट टाकली तर विकेट मिळण्याची शक्यता पडण्याची जास्त असते. फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून डीप मिड विकेटवरती केवळ 1 धाव. वाह, काय क्षेत्ररक्षण आहे. चांगले फटके आहेत परंतु तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आणि थ्रोस देखील तितकेच सुरेख आहे. त्यामुळं दुसरी धाव पॉसिबल होत नाही, शक्य होत नाही फलंदाजांना. या षटकामध्ये आपण पाहिलंय 2 धावा आल्या चांगल्या फटक्यांवरती. विशेष म्हणजे सीमारेषेवरून फेक येते तरी 1च धाव मिळते. पुन्हा एकदा तिथेच फटका, तिथेच चेंडू, तो क्षेत्ररक्षक, तीच फेक, धाव 1च. काय थ्रो आहे. या अगोदरचा थ्रो त्याने गोलंदाजाकडे केला होता, आता थ्रो केला यष्टिरक्षकाकडे, परंतु तितकाच सुरेख आहे. हे थ्रो बघणं हे फक्त टेनिस क्रिकेटमध्येच, लेदर क्रिकेटमध्ये हे थ्रो बघायला मिळत नाही. धावफलकावर 11 धावा. आकाशामध्ये चेंडू, कदाचित ओहो क्षेत्ररक्षक तिथे आणि फलंदाज बाद. 3रा धक्का बेलपाडा संघाला.
सामन्यामध्ये आम्ही राहुलला पाहिलं होतं, सगळ्याच्या सगळ्या धावा राहुलनेच काढल्या होत्या, एकही धाव दुसऱ्या फलंदाजाला त्याने घेऊ दिली नव्हती. या सामन्यामध्ये राहुलची फलंदाजी खूप चांगला अभ्यास आहे, कारण बऱ्यापैकी मी पाहिले राहुल फक्त चौथा चेंडू खेळलेला आहे आतापर्यंतच्या खेळात. विचार केला 10 चेंडूपैकी 6 चेंडू इतर फलंदाजांनी खेळलेले आहेत, त्यामध्ये त्यांचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि राहुल आता स्ट्राईक एंडवरती आहे. पुन्हा एकदा इथे अपील तर केलं जातंय, प्रश्न पंचांकडे, षटक संपल्याचा इशारा आणि राहुलवरती सुद्धा एक चांगला अभ्यासपूर्ण मारा होतोय हे इथं लक्षात येते. 2 षटकांचा खेळ संपला, धावफलकावरती 11 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये बेलपाडा. आणि ही गोष्ट अवघड असते जेव्हा आपल्या मर्यादा स्पष्ट होतात ना, तो क्षण अत्यंत अवघड असतो आणि त्यामुळंच माणसानं नवनवीन शिकत असलं पाहिजे, नवनवीन गोष्टी आपल्यामध्ये स्वीकार केला पाहिजे, तर आपण प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज असतो. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल, मध्यंतरी सचिन तेंडुलकर ऑफ स्पिनवरती गुडघे टेकायचा, ऑफ स्पिन टाकला की तेंडुलकरचा गुडघा खाली जायचा आणि बॅटसुद्धा आडवी व्हायची आणि चेंडू यष्ट्यावर घेऊन जायचा बऱ्याच वेळा तेंडुलकर. परंतु असा मी बाद होतोय ना, तर त्याचा सराव केला, खूप चांगला सराव तेंडुलकरने केला आणि परत त्या गोष्टीवरती मात केली. ब्रॅड हॉकनं एकदा तेंडुलकरची विकेट काढली होती आणि त्याने नंतर मॅच संपल्यावरती तो बॉल तेंडुलकरकडे घेऊन गेला आणि मी याच्यावरती तुझी विकेट काढलेली आहे, ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे, मला याच्यावरती सही पाहिजे. चर्चा करू आपण पुढे. चेंडूला फ्लिकचा हा फटका आहे, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती जाऊन पोहोचतोय. याबरोबरच फेक येते, मात्र 2 धावा इथे मिळतील आणि 2 धावांबरोबर बेलपाडा संघ पोहोचेल 13 धावसंख्येवरती. तेंडुलकरने बॉल घेतला, त्याच्यावरती सही पण केली, पण खाली असं पण लिहिलं, ही गोष्ट परत घडणार नाही, नेव्हर अगेन. आणि तेंडुलकरला नंतर तो चायनामन आहे, ब्रॉड हॉक म्हणजे चायनामन बॉलर आहे. यावेळेस खूप चांगला फटका होता. पुन्हा एकदा मिड विकेटला 1 धाव यावेळेस मिळेल, ती फलंदाज महेशला. 1 धावेबरोबर धावफलकावरती 14 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हळूहळू 1 धाव मिळते, ही आश्वासक आणि चांगली गोष्ट असेल बेलपाडा संघासाठी. राहुल आता स्ट्राईक एंडवरती आहे. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न पुन्हा फसलेला आहे. राहुल मला वाटतं लागोपाठचा 3रा डॉट बॉल खेळतोय आणि 6 चेंडूमध्ये त्यानं 3 धावा घेतलेल्या आहेत आतापर्यंत. धावफलकावरती 14 धावा 3 गडी बाद बेलपाडा. तर तेंडुलकरने ब्रॅड हॉकला बॉलवरती लिहून दिलं की ही परत तुला माझी विकेट मिळणार नाही आणि तेंडुलकरनं भारतातले काही चायनामॅन गोलंदाज जमा केले, 2-3 बॉलर, आणि त्यांच्या गोलंदाजीवरती सराव सुरू केला. ज्या वेळेस ब्रॅड हॉक समोर आला, तेंडुलकर कधीच रिटायर होईपर्यंत त्याला बाद झाला नाही. ओहो, क्लीन बोल्ड आणि संघनायक संघाचा कणा मोडला, संघाचा कणा कोसळला. राहुल बाद. अत्यंत नाजूक स्थितीमध्ये आपण बघू शकता बेलपाडा संघाला.
यावेळेस हलकंसं अपील आहे, तिथं अपिलामध्ये उत्साह पण नाही आणि आत्मविश्वासही नाही. गोलंदाजाला पूर्ण माहीत होतं की चेंडू यष्टींच्या बाहेर जातोय. अपील करणं यामध्ये देखील आचारसंहिता आहे, तुम्हाला त्या नियमातच अपील करावं लागतं. जर नियम सोडून अपील केलं तर कदाचित दंड सुद्धा होतो. आता आपल्याकडे ती व्यवस्था नाही, कारण अजून तेवढं स्ट्रॉंग क्रिकेट आपण तितकं झालेलं नाही. परंतु निश्चित भविष्यामध्ये इतकी शिस्त आहे तर या गोष्टी देखील येतील. हवेमध्ये चेंडू लॉंग ऑफ, तिथे दर्शन टॅकन व्हेरी गुड. वाह, फलंदाज बाद. बेलपाडा संघ कसा बाहेर येईल या अडचणीतून मात करताना हे बघू आपण. माणसाच्या जीवनामध्ये असं काही नाही की प्रत्येक माणूस असा सोन्याचा किंवा चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येत नाही. अडचणी येतात, कधी कधी सगळं काही सुरळीत चालू असतं आणि तरी अडचणी येतात. परंतु त्या अडचणीतून बाहेर पडणं हे महत्त्वाचं आहे. आणि बेलपाडा संघाकडे फक्त 2 षटकं आहेत. इथून अडचणीतून बाहेर पडायचं असेल तर कोणत्या तरी फलंदाजानं जबाबदारी शिरावरती घेणं आणि तिथून पुढे प्रतिस्पर्ध्यावरती तुटून पडणं हे महत्त्वाचं आहे. कोंढाण्याची लढाई खेळत असताना, लढाई सुरू असताना तानाजी मालुसरे पडल्यानंतर अगदीच मावळे मागे पळालेले आपण पाहिलेले आहेत. इतिहासामध्ये त्या गोष्टी आपण वाचलेल्या आहेत. पण तिथं सूर्याजीने आवाज दिला, अरे तुमचा बाप मरून पडलाय, पळता कुठे, लढून मारा नाही तर उड्या टाकून मारा. त्याचा पुढचा इतिहासही आपल्याला माहिती आहे. सूर्याजीनं शेलार मामाच्या साथीनं उदय भानूचा केलेला पराभव आणि मावळ्यांनी जिंकलेला कोंढाणा, गड आला पण सिंह गेला. ही अशी इतिहासात उदाहरणं आहेत आपल्या समोर. अशा अनेक उदाहरणं आहेत की जिथून हरलेल्या लढाई जिंकलेल्या आहेत. बेलपाडा संघ या परिस्थितीतून लढाई कशी जिंकेल ही औत्सुक्याचा विषय आहे आणि तो निश्चित आपण जाणून घेऊच. 2 षटकं अखेरची शिल्लक आहेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन बोर्ड. तुषार चोरगे गोलंदाजी मार्कवर. वैभव, रुपेश, तुषार या तीनही गोलंदाजानं कमालीची गोलंदाजी. बॅकफूट पॉइंटला क्षेत्ररक्षक तयार होता, तिथे अडवला त्यानं. 1 धाव, धावफलक पुढे 15 धावा. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 15, शेवटचे 11 चेंडू इथं शिल्लक आहे. आणि फलंदाजीला स्ट्राईक एंडवरती असेल महेश, नॉन स्ट्राईक एंडला गौरव. महेश हा देखील चांगला फलंदाज आहे, परंतु आज त्याला फारशी चांगली संधी मिळाली नसेल. पुढे येत अर्थात आखूट टप्प्याच्या चेंडूला पूल केला त्यानं. एक हातात चेंडू घेतला, तसाच फेकलाय. वाह, मला वाटते संघनायक तिथे सचिन चोरगे साहेब. थ्रो किती भयानक आहे आणि त्यांच्या हातात जर बंदूक असेल तर मग परत एकदा सचिन चोरगे देर. संघनायकाकडे झेल टिपला जाणारच हे निश्चित आहे. फलंदाज क्रमांक 6 बाद. या अडचणीतून बाहेर मात्र पडत नाही तो बेलपाडा संघ. खेळाडू प्रयत्न करतायत, मोठे फटके खेळायचा प्रयत्न करतायत, परंतु ते बाउंड्री लाईन क्लिअर होणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. उजव्याच्या बाहेर अलॉंग द कार्पेट, जमिनीला घासत चेंडू जातो सीमारेषा पार. 4. बऱ्याच कालावधीनंतर हा चौकार येतोय. चौकाराबरोबर 20 धावा धावफलकावर.
ज्या धावांची अत्यंत गरज आहे, जसं एखाद्या भुकेलेल्या माणसाला अन्नाची गरज असते, तहानलेल्या माणसाला पाणी हवं असतं, तितकीच गरज आहे धावांची. यावेळेस स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे चेंडूपर्यंत पोहोचत नाही. सीमारेषा पार दुसरा चौकार लागोपाठचा. 2 चौकार इथे बाहेर पडतात आणि या 2 चौकाराबरोबर 24 धावा. हे तहानलेल्या माणसाला साध्या पाण्याचा ग्लास सुद्धा अमृतासारखा वाटतो आणि या धावा ह्या अमृताहुनी गोड असाव्यात. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड तुझ्या ह्या धावा. धाव फलकावरती 24 धावा. वाह, चांगला फटका आहे, पण मला वाटतं थोडासा लवकर खेळला. तो थोडा लेट खेळला असताना स्क्वेअर कट असला भारी असता, पण लॉंग ऑफला सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव तिथे आहे. षटक संपलं. 4 षटकांचा खेळ संपेल. तब्बल 11 धावा या षटकामध्ये. 25 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बेलपाडा. माफ करा, सहा गडी बाद धावफलकावरती आपण बघूयात. 25 धावा असतील. शेवटचं षटक आता शिल्लक आहे. माफक धावसंख्येवर आजच्या सगळ्याच लढती बऱ्यापैकी माफक धावसंख्येवरच झालेल्या आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांना आज मोठा धावफलक उभा करता आला नाही. धावांचा पाठलाग देखील सहज शक्य झालेला आहे. परंतु तरी देखील या मैदान मॅचमध्ये बेलपाडा कदाचित आजच्या दिवसातलं हे जे रेकॉर्ड आहे याला कुठेतरी छेद देईल का. दर्शन शिंदे ऑन मार्क, छोटा गोलंदाज आणि त्याच्या समोर फलंदाजीसाठी महेश एकमात्र असा फलंदाज आहे की त्याने धावा काढलेल्या आहेत 2 अंकामध्ये. अर्थात 13 धावसंख्येवरती नाबाद खेळतो महेश. राहुल संगनायक 3 धावसंख्येवरती परतला. सुमितने 1 षटकार मारला, 6 धावावरती बाद झाला. रोहित 0, रोहन 1, तर समीर 0 आणि गौरव 1. विवेकला तर अजून खातं खोलायचं, स्ट्राईकलाच यायचंय. त्यामुळं 6 धावांपेक्षा कुणी पुढे गेला नाही. तिथे 13 धावा महेशच्या खात्यावर. आखूट टप्प्याचा चेंडू खूप मागेच ठेवला होता टप्पा. फलंदाजाला तो चेंडू खेळणं फारसं कठीण गेलं नाही. ओहो, थ्रो वेगळा यायला पाहिजे होता. थोडा जोरात थ्रो येणे अपेक्षित होतं, परंतु 2 धावा इथे मिळत आहेत. या 2 धावांबरोबर 27 धावा धावफलक दाखवतोय. महेश हळूहळू धावफलक पुढे नेतोय. कासवाच्या गतीनं का होईना, परंतु महेश सातत्याने धावा बनवतोय. सत्तावीस रन, 6 गडी बाद 27. शेवटचं अर्थात 5वं षटक सुरू असताना स्ट्राईक एंडवरती महेश आहे. आतली कड घेतली चेंडून. स्क्वेअर लेगला 1 धाव केवळ आणि 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 इथे फलंदाज बाद होणारा फलंदाज कोणता असेल? तो महेश आहे की विवेक आहे? मला वाटतं विवेक बाद होईल. 3ऱ्या पंचांकडे ही जबाबदारी सोपवलेली आहे. 3ऱ्या पंचांकडे जबाबदारी काय आहे? ज्यावेळेस स्टंप उडवलेत ना त्यावेळेस स्टंपला सगळ्यात जवळ कोण होता? तो बाद. मग तो विवेक असेल किंवा महेश असेल, पण मला वाटतं महेशनी जागा सोडलेली. मला वाटतं 3ऱ्या पंचांच्या निर्णयाची वाट बघावी. हा, विवेकनी जागा सोडली. धावबाद कोण असेल? 3ऱ्या पंचां टीव्ही रिप्ले मध्ये बघतील. यष्ट्या उडवल्यानंतर आणि हा जो विवेक बाद आहे. विवेक बाद आहे आणि नवीन फलंदाज मैदानावर जाईल. विवेकला माहित होतं की मी बाद आहे. दोघांमध्ये खूप थोडं अंतर होतं, पण जो यष्ट्यांना जास्त जवळ असतो तो बाद असतो. शेवटच्या षटकामध्ये अशा कंडिशन झाल्या. यावर्षी एक मॅच भारताचा सामना देखील असाच होता. 2 क्षेत्ररक्षक एकाच बाजूला, दोन्ही फलंदाज एकाच बाजूला धावत होते
आणि विशेष म्हणजे ज्या बाजूला धावत होते ना त्याच बाजूच्या एष्ट्या उडवल्या जात होत्या, ती डेंजर साईट होती. कोण नाबाद ठरावा. पाकिस्तानचा एक सामना असाच होता, म्हणजे तो सामना झाल्यानंतर मला वाटतं परत आठवड्याभरातच दुसरी एक इन्सिडेंट असाच घटना घडली होती. यावेळेस खूप चांगला चेंडू आणि फलंदाज बाद. यष्टीचित म्हणता येणार, धावचित म्हणू शकतो आपण. रनआउटच नेलेली जाईल ही विकेट. बॅट कट आहे. यस, फलंदाज हा झेलबाद झालाय. धन्यवाद. एकाच चेंडूवरती एकाच फलंदाजाला दोनदा बाद करण्याचा प्रयत्न होता यष्टीरक्षकाचा. चला, मैदानामध्ये कधी कधी काही गंमत घडत असतात आणि गमतीदार प्रसंग खरं तर सामन्याची अजून लज्जत वाढवत असतात. झेल घेतल्यानंतर त्याने अपील पण केलं, पंचाने उचललं पण अपील, तरी देखील धावबाद करायचं म्हणून त्याने यष्टी उडवली. आणि मला वाटतं क्रिकेटच्या इतिहासामध्ये अशी घटना कधी घडू शकत नाही, कारण बॉल डेड होतो. चेंडू परत आकाशामध्ये उंच. वाह, या पोरामध्ये काहीतरी दडले. दर्शन, अठ्ठावीस धावा लागोपाठ 2 फलंदाज दर्शनने बाद केले. मला वाटतं दुसऱ्यांदा तो हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असावा. शेवटचे जोडी मैदानामध्ये शिल्लक आहे आणि 2 चेंडू अजून शिल्लक आहे. दर्शन शिंदे इज द मॅन डिस्ट्रॉयर, विनाशक, विध्वंसक गोलंदाज ऑन हॅट्रिक. फुलटॉस चेंडू, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. या 4 धावांबरोबर धाव फलकावर 32 धावा. शेवटचं षटक, शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू चढवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार. महेशची जबरदस्त फलंदाजी. शेवटपर्यंत तो मैदानामध्ये लढत राहिला आणि आपल्या संघाला मजबूतीकडे नेत राहिला. दुसऱ्या बाजूने त्याला साथ बिलकुल मिळाली नाही, परंतु तरी देखील त्याने प्रयत्नाची पराकाष्ठा केली. 38 धावा उभ्या राहिल्यात. 39 धावांची गरज असेल या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी शिरगाव संघाला. तर पहा, गेले 3 दिवस आपल्या समवेत आपल्या विनंतीला मान दिला, अगदी वेळेवरती. खरं तर लॉकडाऊनमध्ये ते गावाकडे अडकले होते, असं असताना देखील या मैदानामध्ये वेळेवरती उपस्थित राहिले आणि 3 दिवस अत्यंत उच्च दर्जाची सेवा ज्यांनी दिली. खरं तर संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्या आवाजाचा गोडवा गातो असे एक सहृदयी समालोचक आपल्याला लाभलेले आहेत. आदरणीय प्रसाद परब सर, खरं तर त्यांच्या पुढच्या कार्यक्रमांमुळे यापुढे ते आपल्याला सेवा देणार नाहीत, ते आज या ठिकाणाहून प्रस्थान ठेवत आहेत. त्यांचा सन्मान आयोजक धडाकेबाज स्पोर्ट्सच्या वतीनं, ग्रामस्थ वडवलीच्या वतीनं होतोय आणि मी हा सत्कार करण्यासाठी विनंती करतो सन्माननीय जयवंत भाऊ अधिकारी यांना. आपण आपल्या शुभ हस्ते आमच्या या गोड समालोचकाचा सन्मान करायचा आहे. प्रसाद परब खरं तर टेनिस क्रिकेटच्या समालोचन क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे, ओघवती वाणी आणि अचूक अशी शब्दफेक, क्रिकेटची अत्यंत उत्तम जाण आणि त्याबरोबरच समय सूचकता, हजरजबाबीपणा, या सगळ्या गोष्टींचा मिलाफ त्यांच्या समालोचनामध्ये असतो आणि सातत्यानं ते क्रिकेटची सेवा करतायत. खरं तर क्रिकेटच्या सेवेसाठी त्याने त्यांचा जॉब पण सोडलाय आणि असा हा क्रिकेट प्रेमी माणूस. खरं तर त्यांचं योगदान क्रिकेटप्रती खूप मोठं आहे. आज वडवली ग्रामस्थांच्या वतीनं प्रसाद परब यांचा सन्मान, एक राधाकृष्णाची फ्रेम त्यांना भेट देण्यात येते, पुष्पगुच्छ आणि मायेची भगवी शाल देऊन त्यांचा सन्मान होतोय. खरं तर सर, यावर्षी 3 दिवस आम्हाला आपली सेवा लाभली, त्याबद्दल आम्ही निश्चित आपले मनापासून आभारी आहोत.
यापुढच्या काळामध्ये देखील वडवली ग्रामस्थांवरती असंच प्रेम कायम ठेवा. ज्या ज्या वेळेस आम्ही तुम्हाला विनंती करू त्या त्या वेळेस तुम्ही इथे उपस्थित राहा आणि मला खात्री आहे तुम्ही राहणार आहात, कारण इथं प्रेम खूप मोठं जास्त मिळतंय. या ठिकाणी सत्काराला उत्तर तर द्यावंच लागेल ना. हॅलो, प्रसाद सर या ठिकाणी खरं तर लॉकडाऊन कसा होता तुमचा याविषयी बोला. यानंतर प्रसाद सर बोलतील पुढची इनिंग आणि त्यांचे काही मनोगत ते व्यक्त करतील. या सर, स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद नरेश. सर्वप्रथम आपण मैदानाचा लेखाजोखा घेऊया. 39 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलं बेलपाडा संघाने शिरगाव संघासमोर. नरेश, आपण तर काही मोठा प्रश्न तर विचारला नव्हता उत्तर देण्यासाठी, पण मी डेफिनेटली तुम्ही आदरात इथे या शब्दाबद्दल बोललात. तर मागची 3 वर्ष या स्पर्धेमध्ये येऊन मी समालोचन करतो आहे. पहिल्या वर्षी मला आठवतं आहे की फक्त 2 दिवस देऊ शकलो आणि ऑलरेडी आमच्याकडे शेड्यूल होतं, ते म्हणजेच स्वर्गीय शिवदादा शेलार यांच्या क्रिकेट स्पर्धेचं. त्यानंतर बाकी सगळे दिवस तिकडे द्यायचे होते. 2 दिवस दिल्यानंतर सतीश शेळके आणि त्याचबरोबर मयूर शेळके यांनी भरपूर आग्रह केला की सर तुम्ही थांबा इथे. तर म्हटलं शक्य नाही, आमच्या जीवीवर सरस्वती आणि ते सरस्वतीचा आम्हाला अपमान नाही करायचा. शब्द एकाला दिला तर दिला. आणि मग त्यांना सांगितलं होतं की पुढच्या वर्षी आम्ही निश्चितच सगळे दिवस देण्याचा प्रयत्न करू. गतवर्षी आम्हाला 6 दिवसासाठी इन्व्हाइट करण्यात आलं, पण आज यावर्षी फक्त 3 दिवस देऊ शकलो आहे. पण आदरातिथ्याचा जर विषय काढला तर मागची 11 ते 12 वर्ष ग्रामीण विभागात समालोचन करतो आहे. खास करून आगरी कोळी समाजाकडून जे प्रेम मिळतं आहे याला मात्र माझ्याकडे अजिबात शब्द नाही आहेत. आणि ते प्रेम मला इथे मुरबाडमध्ये सुद्धा मिळालं, खास करून वडवली चषकामध्ये. आणि फक्त इथे वडवली ग्रामस्थच नाही, वडवली ग्रामस्थ सोडल्यानंतर जे जे संघ या स्पर्धेमध्ये खेळले त्या प्रत्येक संघाकडून खूप मान सन्मान, खूप प्रेम, खूप माया मिळाली आहे. आणि याचं मी खरंच शेवटच्या टप्प्यापर्यंत ही गोष्ट लक्षात ठेवेन. आणि खास करून इथे आल्यानंतर जी व्यवस्था, प्रेम मिळतं, त्यानंतर जे आदरातिथ्य मिळतं, जी हॉस्पिटॅलिटी मिळते, याचं खरंच कौतुक मला नेहमीच राहिलं आहे. आणि खास करून विसावा रिसॉर्ट हे मात्र गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. आपण वळूया मैदानाच्या आतमध्ये. सामना इथे सुरू होतोय. सेकंड इनिंगला सुरुवात. राहुलचा पहिला चेंडू हवेमध्ये खेळलेत, हलकासा फ्लिकचा फटका होता. लॉंग लेगला चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होते. चेंडू थांबणार का? क्षेत्ररक्षकने खूप चांगला प्रयत्न केलाय, पण मिळतील त्या 2 धावा. थोडासा ऑर्थोडॉक्स फटका होता. शॉट चेक केला लास्ट मोमेंटला. लेग थोडासा बाहेरचा चेंडू. दिशा थोडीशी विसरलेत. राहुलची स्टंप टू स्टंप गोलंदाजी त्याची खासियत आहे, ओळख आहे. पण इथे आता कमी धावा आहेत मैदानावर, छोटंसं टार्गेट आहे. अशा मोमेंटला त्याची गोलंदाजी, त्याचे चेंडू हे लेगस्टिकवर वळत आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे ते वैभव. धावसंख्या धावफलकावर 2. मोस्ट विकेट टेकर इन द टुर्नामेंट असं मी उल्लेख करेन राहुलचा, तो गोलंदाजी मार्कवर. हे हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक दूरवर जज करतोय आणि ड्रॉप. हा झेल टिपला असता तर 10व्या आकड्याची नोंद झाली असती, 10व्या विकेटची नोंद झाली असती ती राहुलच्या नावावर. शेवटच्या टप्प्यापर्यंत राहुल प्रयत्न करण्याच्या तरी मात्र शंका नाही. ही 39 धावसंख्या बाकीच्या गोलंदाजांसाठी माहीत नाही, पण राहुलसाठी खूप मोठी आहे. तो इथून तो धावसंख्या ही डिफेंड करू शकतो, एवढी क्षमता त्याच्या गोलंदाजीमध्ये आहे. मागची 4 षटकं मागच्या 2 सामन्यात आम्ही बघितली आहेत. प्रत्येक सामन्यामध्ये त्यांनी फक्त 10 धावा खर्च केल्यात. फक्त पहिल्या सामन्यात 5 गडी बाद केले, तर मागच्या सामन्यात त्यांनी 4 गडी बाद केलेत. ही ओळख राहिली आहे राहुलची. त्याच्याकडे क्षमता आहे सामन्याला कलाटणी देण्याची. धावसंख्या धावफलकावर 3. सचिन चोरगे ऑन स्ट्राईक. हा इथे स्कूप करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. मी आधीच म्हटलं की इंटरनॅशनल लेवलला हा फटका दिलशानच्या नावाने गाजला, दिलस्कूपच्या नावाने गाजला, पण मुरबाडवाली क्रिकेटमध्ये निश्चित म्हणे की सचिन स्कूप हा फटका गाजेल. किती कॉन्फिडन्स आहे बघा सचिनला. ऑलरेडी किती लवकर पोझिशनमध्ये येतात. एकतर त्यांचा प्रयत्न असतो की चौकार तर मिळावा याच्यावर, चौकार किंवा षटकार, आणि थोडंसं डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न असतो गोलंदाजीच्या गोलंदाजीचा. गुड थिंकिंग फ्रॉम सचिन. धावसंख्या धावफलकावर 4 धावा. स्ट्राईक एंडला वैभव. ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ गुड लेंथ, आउटस्विंग होतोय. भरपूर फिंगर रोल केले चेंडूच्या भोवती, त्यामुळे चेंडू भरपूर आउटस्विंग होतोय आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय तो गणेश गायकरकडून.
वडवली चषक, वडवली धडाकेबाज चषक 2020 वर्ष 47. तिसऱ्या दिवसातला क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ग्रामीण पूल इथे संपतोय. उद्यापासून वेगळा पूल आणि शहरी तालुका विभाग असा सुद्धा मात्र पूल तुम्हाला पाहायला मिळणार या स्पर्धेमध्ये. ओ द विकेट. लोअर फुलटा चेंडू होता. लेग ग्लान्स करायचा प्रयत्न, लेग स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. व्हाईट बॉल. लाईन पूर्णपणे विसरलेत. बघा, एखाद्या गोलंदाजाला जर आत्मविश्वास वाढवायचा असेल त्याची गोलंदाजीवर झेल उडाले टिपणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्या गोलंदाजीवर एक झेल उडाला होता. लॉंग ऑनला तो मात्र ड्रॉप झाला रोहित कडून आणि तिथून थोडंसं मनोदर्य खचलंय ते राहुलचं. समोर खेळलेत. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत आणि त्याचा उत्तर चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. चौकाराने धावसंख्या 10 फलकर, दुहेरी अंकामध्ये 10 धावा. समोर केलं ऑन साइडला स्लॉक स्वीपचा फटका. जबरदस्त टायमिंग. क्षेत्ररक्षक जज करतो आता चूक होणार नाही आणि 10वा गडी या स्पर्धेतला बाद करतोय तो राहुल. इथे मात्र चेंज केलंय सचिनने. आघाडीला त्याच्याबरोबर नेहमीच आपण सतीश चोकाणेला बघतो. आज मात्र धावसंख्या कमी, त्यामुळे निश्चितच नवीन प्रयोग केलाय. वैभवला घेऊन आले, वैभव तंबूत परतले आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावर येतात ते रुपेश चोकांडे. आधीच पवित्रा घेतलाय. थोडासा मिश्किल अंदाज आहे सचिन चोरगेचा. रिव्हर्सचा अटेम्प्ट. आधी स्कूपचा प्रयत्न होता, स्कूपसाठी तयार होते पण रिव्हर्स अटेम्प्ट केला. चेंडू थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर दंदनकर निघून जातोय. चौकार. चौदा धावा. हे चित्र स्पर्धेमध्ये आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळते राहुलच्या गोलंदाजीवर. मगाशीच म्हटलं की मागचे 2 सामने 2-2 षटकं त्याने हाताळली आणि दोन्ही षटकात फक्त त्याने 10 धावाच खर्च केल्या होत्या. आतापर्यंत या स्पर्धेच्या अगोदर, या सामन्याच्या अगोदर 2 षटकात फक्त 20 धावा, 9 गडी बाद केले होते. पण इथे काही चित्र वेगळं आहे. 10वा गडी तर स्पर्धेतला बाद केलाच आहे पण त्याच्या जर अपोजिट जर बघितलं तब्बल 14 धावा एकाच षटकात खर्च केल्यात राहुलने. फ्लेक्झिबल क्रिकेटर सचिन चोरगे कुठल्याही फटक्यासाठी तयार असतात, मोल्ड होतात पूर्णपणे. बिकॉज ही बिलॉंग्स टू महाराष्ट्र पोलीस. फ्लेक्झिबल पर्सनॅलिटी. 14 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस बाय सुमित. हो, बॉटम हँडचा खूप चांगला वापर. प्लेस केले चेंडूला, कट केले चेंडूला. क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंटर्स मधून मागे जाते. चेंडू उचलेल तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण होत आहेत. गुड रनिंग. धावसंख्या 10 फलकावर अंकित होते ते एकूण 16 धावा. रुपेश चोकांडे स्ट्रायकिंग एंडला 2 धावांनी खातं उघडतोय. 39 धावसंख्येचा शिरगाव संघाचा पाठलाग सुरू आहे. रन बॉल इक्वेशन इनसाइड आउट. लाजवाब टायमिंग. स्टँड अँड डिस्पॅच. स्टँड अँड डिलिव्हर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषे बाहेर. चौकार. चौकार येतो तो रुपेश चोकांडेच्या बॅटमधून. ब्युटिफुल टायमिंग. काय नजाक होती त्या फटक्यामध्ये. धावसंख्या 10 फलकावर 20 धावा.
स्लोअर वन चेंडू गॅपमध्ये खेळले, दोन खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक बळतायत, शर्यत लागली आहे आणि चेंडूने शर्यत जिंकली, सीमारेषे बाहेर 4 धावा. बेरंगी गाणी. हो, ऑप्शनच्या बाहेर डबल माइंडेड झाले. इथे फटका खेळायचा होता, लास्ट मोमेंटला बॅटचा फेस ओपन केला आणि वेगळ्याच फटक्याच्या तयारीत होते. बाईच्या स्वरूपात धाव अंकित होईल धावफलकावर. माझ्यासोबत सुदर्शन, ज्याने मात्र खूप मेहनत घेतली आहे, सलग 2 दिवस खूप सुंदर गुणसंख्या लेखन करतोय, त्या दिवशीचा आजच्या दिवसासाठी आभार व्यक्त करतो. अप्रतिम कामगिरी, फ्युचर ब्राईट आहे सुदर्शन. काल सुद्धा काही आम्ही तुम्हाला सूचना केल्या, त्या सूचनेचं पालन करा तुम्ही. फ्युचरमध्ये निश्चितच चांगली स्कोरिंग तुम्ही करू शकता. MC ची एक्झाम सुद्धा तुम्ही द्या. अजून एक प्रश्न नरेशचा असा होता की लॉकडाऊनमध्ये आम्ही काय केलं. लॉकडाऊन सगळ्यांसाठी सारखाच गेलाय माझ्यामध्ये. समालोचकांचा जर खास करून विचार केला, खेळाडूंनी प्रॅक्टिस सुद्धा केली, नाही असं नाही. जिथे जिथे पोलीस जास्त पोचू शकत नाही, यंत्रणा पोचू शकत नाही, अशा मोमेंटला अशा ठिकाणी काही खेळाडूंनी सराव सुद्धा केले, खास करून रब्बर बॉलवर. हो, गुड बॉलिंग, चांगला चेंडू सचिन चोरगेसाठी. पण इव्हेंट मॅनेजमेंटला किंवा इव्हेंट कंपनीला खूप मोठा फटका बसला आहे तो कोरोनाचा, लॉकडाऊनचा. यामध्ये इव्हेंट म्हटल्यानंतर मग त्यामध्ये समालोचक येतात, ऑर्गनायझर्स येतात, स्कोरर, अंपायर्स, कॉमेंटेटर, सर्वांना फटका बसला आहे या लॉकडाऊनचा. सचिन ऑन स्ट्राईक. गुड बॉलिंग, वेगवान चेंडू, रफ्तार का सौदागर. अत्यंत भेदक मारा सचिनच्या अगेन्स्ट. सचिन अजूनही तो स्पॉट बघते जिथे चेंडू लँड झाला आणि बॅटच्या खालून चेंडू वेगाने निघून गेला. षटक क्रमांक दुसरा समाप्त होत आहे. 2 षटकांची धावसंख्या सुदर्शन महाराज सांगतायत. अंकित झाले तर एकूण 25, 12.5ची सरासरी मेंटेन केली आहे. 14 धावांची अजूनही गरज आहे, तर चेंडू शिल्लक राहिले ते 18. इथून सामन्याला कलाटणी मिळणार का? राहुल आता चेंडू घेऊन आलाय, बघायचंय उत्तर तोच घेऊन येणार. लॉकडाऊन नंतर पहिलीच क्रिकेट टुर्नामेंट TDPL आणि त्यानंतर धडाकेबाज चषक. त्यानंतर अजून काही स्पर्धेत काही आमच्या मान्यवरांनी आम्हाला आवर्जून विचारलं की तुम्ही स्पर्धेतनं रजा घेताय. म्हटलं हो, आमच्या डोंबिवली येथे सुद्धा स्पर्धा सुरू झाली आजपासून, तिकडे सुद्धा आम्हाला वेळ द्यायचा आहे. आणि त्यानंतर थेट पहिल्यांदाच गोवा SPL साठी राहुल सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. बघायचं आहे 18 चेंडू 14 डिफेंड करायचे आहेत. सामोरं जाईल तो रुपेश सोकांडेला. पहिला चेंडू या षटकातला, वेगवान चेंडू, बॉटम हँडचा खूप सारे सुरेख वापर. अपिश केले थोडंसं, क्षेत्ररक्षक दूरवरनं येत आहे, चेंडू उचलताय. 2 धावा इथे पूर्ण होणार का? फेक चांगली झाली आहे, पण योग्य डिसिजन सचिन चोरगेचं. तेच सांगतात की मात्र क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येत आहेत, काहीच गडबड करायची गरज नाही आहे, कारण चेंडूपेक्षा धावा थोड्या कमी आहेत. अशा मुवमेंटला विकेट न टाकता, विकेट न गमावता, कुठलाही दबाव न घेता आपण विजय संपादन करून घेऊ शकतो. 17 बॉल अँड 13 टू विन. बघायचं इथे मात्र जादूच करावी लागेल आता मात्र राहुलला, जी जादूने आतापर्यंत अगोदरच्या 2 सामन्यामध्ये केली होती. आणि लगेचच एक क्षेत्ररक्षक आता मात्र सेट केलाय. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आणतायत. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक सेट केलाय खेळाडू, पॉईंटचा खेळाडू आतमध्ये आणतायत सर्कलच्या आतमध्ये. एक सिले मिड ऑफ आहे, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे सचिन चोरगेसाठी, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि लॉंग लेगला एक क्षेत्ररक्षक. खूप मोठ्या गॅपने हे 3 खेळाडू सेट केलेत ऑन साईडला. बघायचं काय स्ट्रॅटेजी आहे, काय रणनीती आहे ती राहुलची या चेंडूवर सचिन चोरगेसाठी. आधीच खूप साठी तयार आहेत. ओ हो हो, चेंडू एसटी सोडून जातोय. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल कॉल केलाय गणेश गायकर यांनी. राहुल थोडेसे सरप्राईज आहे त्या निर्णयावर पंचांच्या, पण थोडासा प्रश्न विचारला, पण त्यांना माहिती आहे की अंपायर इज ऑलवेज राईट. ज्याप्रमाणे कॉर्पोरेट लेवलला बॉस इज ऑलवेज राईट,
मैदानाच्या आतमध्ये अंपायर इज ऑलवेज राईट. धावसंख्या 27. अजून एक चेंडू लेगस्टिकच्या खूपच बाहेर. इथे ना राहुलला यष्ट्या उद्ध्वस्त करायच्या आहेत. तिन्ही यष्ट्या मोकळ्या सोडल्यात अक्षरशः त्या सचिन चोरगेने, पण तिथे मात्र नेम साधता येत नाहीये राहुलला. राहुलच्या पहिल्या षटकात आले ते 14 धावा, त्यामुळे थोडासा डिमॉलराइज झालाय तो, आणि ते त्याच्या गोलंदाजीमध्ये स्पष्ट दिसतंय. पुन्हा तोच प्रयत्न, पण आता चेंडूला फक्त दिशा दिली, मागे जातो चेंडू फाईन लेगला, पण या चेंडू मिळते ती फक्त एकच धाव सचिन चोरगेला. धावसंख्येत होते ती भर आणि धावसंख्या अंकित होते धावफलकावर. सुदर्शन मला सांगतायत 29 धावा. वी ऑल्सो से थँक्स टू अवर अंपायर्स. भरपूर खूप चांगली कामगिरी राहिली आहे पूर्ण स्पर्धेमध्ये. पंचांची कॉन्ट्रोवर्सी पाहायला मिळाली नाही, त्यासाठी पंचांचे विशेष आभार आजच्या दिवसासाठी. येणारे 3 दिवस सुद्धा तुम्हाला असंच काम करायचं आहे. खूप चांगली कामगिरी ते करतायत. ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट 3 days. रमेशची विशेष कौतुक करतो, आमचे डीजे ऑपरेटर रमेश. ऑन साईडला थोडासा क्रॉस बॅटेड शॉट आहे. वाडिश लांगोला चित्रशक येथे चेंडू कव्हर करतायत, मिळते ती एक धाव. रमेशचं विशेष कौतुक आणि विशेष आभार यासाठी की आमच्या आवाजाची काळजी घेतली, कारण थोडंसं थंडीचं वातावरण आहे आणि अशा मोमेंटला आवाज जर टिकून राहणं हे महत्त्वाचं. आणि त्या मोमेंटला आवाजाची खूप चांगली काळजी घेतली. चांगली गाणी मात्र आमच्या प्रेक्षकांसाठी त्यांनी प्रदर्शित केली, त्यासाठी विशेष आभार आणि हार्दिक शुभेच्छा 3 दिवसांसाठी. राऊंड विकेट राहुल. स्कूप केलाय, चेंडू फाईन लेगला खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय, पण एकपेक्षा जास्त काहीच नाही. सचिनसाठी एक खेळाडू त्यांनी स्पेशली तिथे लावलेला आहे आणि एकच धाव. त्यांचं 10 क्रिक कुणाल मात्रे, धनराज मात्रे दोघांचाही मनपूर्वक आभार. त्यांच्या पूर्ण टीमचा आभार. स्पेशली कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांनी एक वेगळा कॅमेरा सेट केला आमच्यासाठी आणि खास करून आमच्या स्कोररसाठी, जेणेकरून आम्ही सुद्धा हायलाईट होऊ. त्यासाठी विशेष आभार त्यांचा, त्यांच्या टीमचा आभार आजच्या दिवसासाठी आणि हार्दिक शुभेच्छा उरलेल्या 3 दिवसांसाठी. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. स्वतः राहुल चेंडूच्या खाली येतोय, कॉल दिलाय, मी घेऊ शकतो. यस इट इज. 11वा गडी बाद या स्पर्धेतला राहुलच्या नावावर. जगन्नाथ साहेब, किशोर पवार आणि त्यांची टीम अप्रतिम कामगिरी, चांगलं सुसज्ज असं व्यासपीठ त्यांनी निर्माण केलं आहे आमच्या पाहुण्यांसाठी, खास करून समालोचकांसाठी. एक चांगली उंची, मागच्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये यावर्षी उंची चांगली आहे, जेणेकरून व्यवस्थितरित्या इथे आम्ही बसून समालोचन करू शकतो. खेळाडू कक्षाने सुद्धा उंची तेवढीच आहे, त्यामुळे सुंदर इथे व्यासपीठ योजना तुम्हाला पाहायला मिळते ती JK डेकोरेटर्सची. त्यांचे सुद्धा हार्दिक आभार. स्ट्राईक एंडला सचिन. राहुलसाठी गुडलेनचा चेंडू, बॉटम हँडचा खूप चांगला वापर. ऑन द टोस उभे राहिले, फक्त कव्हरमध्ये एक चेंडूला फक्त दिशा दिली आहे. क्विक सिंगल कंप्लीट केला आहे आणि सचिनला अजिबात इंटरेस्ट नाही आहे पुढची धाव घेण्यासाठी. एकच धाव मिळते या चेंडूवर. एकूण 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 3 षटकांची धावसंख्या 10.66च्या गतीने अंकित झाल्या. त्या 32 धावा गरज आहे ती अजूनही 7 धावांची. तर चेंडू शिल्लक राहिले शिरगाव संघाकडे ते 12. वी ऑल्सो से थँक्स टू अवर क्युरेटर मनोज पथारे. थँक्यू सो मच. खूप चांगली कामगिरी मनोज पथारे आणि खास करून सुनील शेळके यांचा मी उल्लेख करेन, जे माझ्यासोबत गुणसंख्या लेखन तर करतायत सातत्याने या धडाकेबाज चषकामध्ये, आणि त्यांनी सुद्धा मनोज पथारे यांची साथ दिली आहे, ती म्हणजेच ही विकेट सजवण्यासाठी. त्याचबरोबर सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. मैदान सुशोभी करण्यासाठी सतीशबाई शिंगोळे, मैदानावर गवत साफसफाई करण्यासाठी रमेश नानू शिंगोळे, त्याचबरोबर भास्कर शिंगोळे, मंजुळाताई गजानन शिंगोळे, सर्वांचं मनोपूर्वक आभार. त्याचबरोबर आमचे किट पार्टनर म्हणजेच काल ज्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावर झाला, आशू पाटील आणि भरत गुणाई, त्याचबरोबर निलेश कणगुटकर, संदीप पवार, नंदकुमार चौगले, एम स्पोर्ट्सचे हे सर्व किट पार्टनर आहेत. उलटा चेंडू लिडिंग एज आहे, क्षेत्ररक्षक दूरवरनं येत आहेत, त्यांच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय, सीमारेषे बाहेर चौकार. स्पोर्ट्स क्लब वडवली
यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. सातत्याने प्रत्येक वर्षी विश्वास दाखवून या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट करतात समालोचन करण्यासाठी. त्यांचे विशेष आभार व्यक्त करत असताना मी आणि माझ्यासोबत नरेश डोमे यांचा सुद्धा आवाज तुम्हाला अजून 3 दिवस ऐकायला मिळणार आहे. अजून विविध विभागातून काही समालोचक या स्पर्धेमध्ये येतील आणि तुम्हाला मंत्रमुग्ध करतील याच्यात मात्र शंका नाही. फुलटॉस चेंडू आउटसाइड आहे. चेंडू पॉईंट जातो तो बॅकवर्ड पॉईंटला. तिथून एक धाव कंप्लीट केली फलंदाजाने. सतीश सोकांडे स्ट्राईक एंडला येतोय. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच 4थ्या क्रमांकावर पाहायला मिळतो फलंदाजी करत असताना. धावसंख्या अंकित झाली धाव फलकावरती एकूण 37 धावा. अवघ्या 2 धावांची गरज टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी आणि उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये किशोर संघाशी फाईट करण्यासाठी. सतीश सोकांडेचा हा फटका चेंडू हवेमध्ये जज करतोय क्षेत्ररक्षक. चेंडूच्या खाली येतोय. 4थ्या क्रमांकावर आली तरी हरकत नाहीये, पण इथे मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीये. ते बाद होत आहेत. भोपळाही न फोडता तंबूत परतत आहेत आणि लागलाय तो तिसरा धक्का. वडवली योगेश अधिकारी, मयूर शेळके आणि सतीश शेळके सातत्याने वर्षभर कॉन्टॅक्टमध्ये असतात. सर्व स्पर्धेची माहिती घेत असतात आणि खास करून आमच्याशी कोऑर्डिनेट करून आम्हाला आमचं शेड्यूल घेऊन ते मात्र स्पर्धेची तारीखसुद्धा बघत असतात. हे सुद्धा मात्र आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करतो. त्यासाठी त्यांचे विशेष आभार. 2 धाव्यांची गरज. पुढून खेळलेत आणि कॅप्टनने मात्र विनिंग शॉट आपल्या बॅटमधून दाखवला. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चौकार. सामना इथे जिंक प्रवेश केला आणि उद्या इथे ही फाईट असेल ती म्हणजे शिरगाव संघाची. आणि तेच तुम्हाला पाहायला मिळते की पंचांना मात्र शुभेच्छा देत आहेत, पण त्याच पंचांबरोबर उद्या त्यांची सकाळ सत्रामध्ये मॅच असणार आहे. लक्षात घ्या, किशोर संघ आणि शिरगाव संघ दोन्ही संघांनी सकाळी 8 वाजता इथे रिपोर्ट करायचा आहे. ही सूचना लक्षात ठेवा आयोजकांची.